कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे। पुढील वर्षभर प्रत्यक्ष सोने खरेदी करू नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलंय। पण भारतीय संस्कृतीत सोनं हे केवळ दागिना नसून संकट काळातील एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते। त्यामुळे मोदींच्या या आवाहनानंतर अनेकांसमोर आता सोनं खरेदी कसं करायचं हा प्रश्न उभा ठाकलाय। पण काळजी करू नका, कारण सोन्यातील गुंतवणुकीसाठी NSE ने भन्नाट डिजिटल फॉर्म्युला आणलाय, ज्यामध्ये तुम्ही अगदी 100 ग्रॅम सोनं देखील खरेदी करू शकणार आहात। नॅशनल स्टॉक एक्सचेंजने आता इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट्स हे नवीन दालन उघडलं आहे। यामुळे पंतप्रधानांच्या आवाहनाचं पालन करत असतानाच गुंतवणूकदारांना डिजिटल स्वरूपात सोनं जमा करण्याची संधी मिळणार आहे। इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट्स नेमकं काय आहे त्याबद्दल जाणून घेऊ सविस्तर। सुरुवातीला पाहूयात काय आहे इलेक्ट्रॉनिक गोल्ड। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर EGR म्हणजेच तुम्ही खरेदी केलेल्या प्रत्यक्ष सोन्याचा डिजिटल पुरावा। ज्याप्रमाणे आपण शेअर्स खरेदी करून आपल्या डीमॅट खात्यात ठेवतो, त्याचप्रमाणे आता सोनं देखील डिजिटल स्वरूपात जतन करता येईल। तुम्ही जेवढं सोने खरेदी कराल तेवढंच प्रत्यक्ष सोनं सेबीच्या देखरेखीखाली अत्यंत सुरक्षित तिजोरीत तुमच्या नावाने जमा केलं जाईल। त्यामुळे प्रत्यक्ष सोनं जवळ बाळगण्याची जोखीम आणि सुरक्षिततेची चिंता पूर्णपणे मिटण्यास मदत होईल। आता तुम्ही फक्त 100 मिलीग्रॅम सोन्याचे देखील मालक होऊ शकता। अनेकदा सोनं खरेदीसाठी मोठी रक्कम लागते असा समज असतो, मात्र NSEच्या या सुविधेमुळे आता 100 मिलीग्रॅम पासून गुंतवणूक करता येणार आहे। या व्यतिरिक्त 1 ग्रॅम, 10 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 1 किलो अशा विविध युनिट्समध्ये सोनं खरेदी करता येण्याची सोय आहे। यामुळे सर्वसामान्य आणि कमी उत्पन्न गटातील व्यक्तींना देखील सोन्याची बचत करणं सहज शक्य होईल। त्याचबरोबर शुद्धतेची 100% हमी आणि पारदर्शकता असणार आहे। या प्रणालीमध्ये केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त 999 म्हणजेच 24 कॅरेट आणि 995 म्हणजेच 22 कॅरेट शुद्धतेच्या सोन्यात देखील व्यवहार होतात। त्यामुळे भेसळीचा धोका नाही। संपूर्ण देशभरात सोन्याचा एकच आणि बाजार आधारित पारदर्शक दर सुनिश्चित करणे हे या व्यासपीठाचं मुख्य उद्दिष्ट आहे। याशिवाय प्रत्यक्ष सोने खरेदी करताना लागणारे मेकिंग चार्जेस आणि विकताना होणारी मनमानी कपात यातून गुंतवणूकदाराची सुटका होण्यास मदत होणार आहे। त्यामुळेच पंतप्रधानांच्या आव्हानाला देखील ही डिजिटल साथ असणार आहे। पंतप्रधानांनी प्रत्यक्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केल्यामुळे डिजिटल गोल्ड हा एक सुवर्ण मध्य ठरत आहे। यामुळे सोन्याची आयात कमी होऊन भारताचे परकीय चलन वाढण्यास मदत होईल। EGR मुळे भारतात सोन्याशी व्यवहार करण्याच्या पद्धतीत मोठा बदल घडून आला असून भविष्यात भारत जागतिक स्तरावर सोन्याचे भाव निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असं मत NSEचे मुख्य व्यवसाय विकास अधिकारी श्रीराम कृष्णन यांनी व्यक्त केले। त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर सुरक्षितता, शुद्धता आणि सुलभता याचा संगम असलेल्या या इलेक्ट्रॉनिक गोल्डमुळे सर्वसामान्यांच्या गुंतवणुकीला खऱ्या अर्थाने सोनियाचे दिवस येणार आहेत। त्याशिवाय सुरक्षितता, 100% शुद्धता आणि सुलभता यामुळे इलेक्ट्रॉनिक गोल्ड हा स्मार्ट गुंतवणुकीचा नवा मंत्र ठरणार आहे, एवढं मात्र नक्की। त्यामुळे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की फॉलो करा। धन्यवाद।